नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। अखेर फडणवीसांनी टायमिंग साधत मास्टर स्ट्रोक मारलाय आणि हॉटेल ताज लँड मध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तासभर भाजप मनसे युतीवर चर्चा झाली अशी बातमी आहे। राज ठाकरेंना सोबत घेणं भाजपला अडचणीचं का आहे, त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी काय पत्ता फेकलाय, काय पर्याय काढलाय, वाटाघाटीत कुणाच्या वाट्याला काय येणार आणि राज भाजपासोबत गेले तर शिंदेंचं काय नुकसान होणार की इगो विसरून राज उद्धव एकत्र येणार, असे अनेक प्रश्न आजच्या राज फडणवीस भेटीने उपस्थित केलेत। चला तर सविस्तर जाणून घेऊया। हॉटेल ताज लँड मध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली। तासभर चर्चा देखील झाली। ठाकरे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरची ही भेट म्हणजे फडणवीसांनी भाव फोडला अशीच आहे असं म्हणायला हरकत नाही। पुढे जाण्याआधी शिवसेनेच्या किशोरीताई पेडणेकर काय म्हणाल्या ते बघूया। राज साहेबांचं आणि उद्धव साहेबांचं एकत्र येणं हा त्यांच्यापुरता आता तो प्रश्न राहिलेला नाही। हा प्रश्न महाराष्ट्राच्या तरुण पिढीला, महाराष्ट्राच्या मतदारांना जास्त महत्त्वाचा आहे। सर्वेमध्ये 88% लोकांना वाटतंय की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। आता राज साहेब जर असे कुणाला भेटत असतील तर ते युतीसाठीच भेटत असतील असा त्याचा अर्थ धरू नये। आत्ताच या भेटीवर घाईघाईत बोलणं उचित होणार नाही। कुठलाही निर्णय घेऊ देत, आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार। अजूनही शिवसेना मनसे युतीसाठी आम्ही 100% सकारात्मक आहोत असं किशोरीताई पेडणेकर यांनी म्हटलंय। मनसेला 2014 आणि 2017ला शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्याकडून वाईट अनुभव आले आहेत। राज ठाकरेंच्या फोनला उत्तर न देणं असेल किंवा मग युतीसाठी ताटकळत ठेवणं असेल, आणि ही बाब खुद्द राज ठाकरेंनी स्वतः प्रचार सभांमध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव पाठवावा आणि मग त्यावर चर्चा होईल अशी भूमिका मनसेकडून घेण्यात आली होती। मात्र दोन्ही भावांचा इगो मध्ये आला। आधी कोण बोलणार, किंवा उद्धव ठाकरेंनी यावेळी पुढाकार घेऊन राज ठाकरेंशी बोलायला पाहिजे होतं, मात्र त्यांचा इगो देखील मध्ये आला आणि हीच संधी साधत फडणवीसांनी टायमिंग साधलं आणि डाव साधला। मात्र राज उद्धव युतीच्या चर्चांनी राज ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे, त्यांना बार्गेनिंग पॉवर मिळाली आहे एवढं मात्र निश्चित। तसंही राज ठाकरेंना डावलून महायुतीला चालणार नाहीये, कारण विधानसभेला राज ठाकरेंनी जवळपास 8 विधानसभा मतदारसंघात शिंदेंचे आमदार पाडलेत आणि भाजपला देखील नुकसान झालंय, हे नाकारून चालणार नाही। त्यामुळे मराठी माणूस ज्या निवडणुकीत केंद्रस्थानी असणार आहे त्या निवडणुकीत राज ठाकरेंची ताकद उद्धव ठाकरेंसोबत जाऊ देणं महायुतीसाठी पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं ठरलं असतं। गेल्या काही काळापासून ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र येण्यासंदर्भात जोरदार बॅनरबाजी सुरू आहे। नेते एकत्र येण्याआधीच कार्यकर्ते एकत्र येऊ लागलेत आणि म्हणूनच एक संदेश जावा मनसे सैनिकांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये सुद्धा की हे कुठेतरी थांबलं पाहिजे, आणि म्हणून सुद्धा ही भेट राज आणि फडणवीस यांची असू शकते असं देखील बोललं जातंय। नेमकं शिजतंय काय, घडतंय काय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। मात्र भाजप राज ठाकरेंना जवळ करणार नाही, कारण भाजपला उत्तर भारतीयांची मतं गमवायची नाहीयेत आणि त्यामुळं राज ठाकरे महायुतीत आले तरी सुद्धा ते वाया शिंदे सेना येतील असं देखील म्हटलं जात आहे। आणि त्यामुळंच एकनाथ शिंदे, उदय सामंत राज ठाकरेंच्या घरी खिचडी खाऊन आले असं म्हणायला देखील हरकत नाही। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची युती झाली की मराठी मतं त्यांना पडतील आणि भाजपला सुद्धा काही टक्के मराठी मतं पडणारच आहेत आणि हक्काची उत्तर भारतीयांची मतं, असं गणित फडणवीस मुंबई महानगरपालिकेसाठी बांधू शकतात। आणि हेच गणित समजून सांगायला देवेंद्र फडणवीस आज राज ठाकरेंना भेटायला गेले असावे अशी देखील चर्चा आहे। कारण 2014 आणि 2017ला आम्ही प्रयत्न केले होते, मात्र आमचा प्रस्ताव नाकारण्यात आलेला होता आणि म्हणून आता यावेळी ठाकरे गटानं इनिशिएटिव्ह घेणं किंवा एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे असं मनसेकडून वारंवार स्पष्ट केलं जात होतं। आणि इथेच घोडं अडून होतं आणि हे अडलेलं घोडं, हे भिजत असलेलं घोंगडं कुठेतरी फडणवीसांनी ओळखलं आणि त्यांनी डाव साधला। खरं तर ना राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंशी युती करायची आहे, ना उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंशी युती करायची आहे, मात्र विषय छेडला गेला म्हणून आणि मराठी माणूस कुठेही दुखावला जाऊ नये म्हणून कदाचित दोन्ही बाजूंनी सतत आम्ही सकारात्मक आहोत हे फक्त दाखवण्यासाठी सांगितलं गेलं, बोललं गेलं अशी देखील शक्यता नाकारता येत नाही। आता दोन राजकीय नेते भेटले तर राजकीय विषय निघणारच हे स्वाभाविक आहे। वारंवार चर्चा होते की मनसे आणि उबाटाची युती होईल का। अहो, मनसेनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचार स्वीकारलेत आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिलेत। जे बाळासाहेबांचे दुश्मन आहेत काँग्रेसवाले, त्यांना ते गळाभेट करतायत, तर त्यांच्यामुळं ते मनसेच्या कार्यकर्त्यांना, मतदारांना रुचेल का? नाही रुचणार। आणि म्हणून माझं मत आहे की जोपर्यंत उद्धव ठाकरे काँग्रेससोबत मिळवलेला हात सोडत नाही आणि हिंदुत्ववादी विचार पुन्हा स्वीकारत नाही, तोपर्यंत या चर्चा केवळ चर्चाच राहतील, यात तथ्य काही निघणार नाही असं राम कदम यांनी म्हटलंय।
काँग्रेसची साथ सोडा अशी अट मनसेकडून ठेवण्यात आली होतीच, ते राम कदम यांनी अधोरेखित केलं आणि शिवसेनेकडून शिंदे व भाजपची साथ सोडा अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा अशी काहीशी परिस्थिती आता झालेली आहे. राज आणि उद्धव यांच्यात आता देवेंद्र फडणवीस यांची एंट्री झालेली आहे आणि राज ठाकरेंना महायुतीत सहभागी करून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस काय प्लॅन राज ठाकरेंसमोर ठेवतात हे लवकरच स्पष्ट होईल. राज ठाकरे भाजपसोबत गेले तर शिंदे त्यांना कशी साथ देतात, की देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना शिंदेशी युती करायला सांगून मागच्या दाराने राज ठाकरेंना महायुतीत घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. की देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळं उद्धव ठाकरे आपला युगो बाजूला ठेवून राज ठाकरेंना युतीसाठी प्रस्ताव पाठवतील हे देखील येत्या काळात स्पष्ट होईल. एकंदरीत या राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या भेटीवर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. प्रत्येक अपडेटसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.